मी प्रमोद. मागच्या आठवड्यामध्ये मी एक महाराष्ट्रातील नाही तर देशातील सर्व सरपंचांना एक विनंती वजा एक आव्हान केलं होतं की आपण 15 ऑगस्टला आपल्या गावातील ग्रामसभेमध्ये ग्राम मानव अधिकार संरक्षण समितीचा ठराव पास करा आणि ह्याला प्रतिसाद म्हणून भारतातलं पहिलं गाव संगाळे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर, त्या ठिकाणचे सरपंच शरद अरगडे यांनी मला फोन करून सांगितलं की 15 ऑगस्टला मला जमणार नाही, पण मी 14 ऑगस्टलाच आम्ही ग्रामसभा घेतो आणि हा विषय मंजूर करतो. आणि त्या पद्धतीने त्याने 14 ऑगस्टला ग्राम मानव अधिकार संरक्षण या विषयाचा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर केला आणि गावातल्या लोकांनी त्यांना एकमुख्याने पाठिंबा दिला. म्हणून मी संगाळे ग्रामपंचायतच्या सर्व ग्रामस्थाचं आणि सरपंचाचं म्हणजे शरदचं अभिनंदन करतो. अशा पद्धतीचं हे सगळं प्रसारित होत असताना मला पुन्हा डिकसळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर इथला चंद्रकांत कारंडे नावाच्या कार्यकर्त्याचा फोन आला की मी देखील 15 ऑगस्टला आमचा ठराव होणार नाही, पण त्यांनी पुढची एक तारीख दिली आणि त्या तारखेला आम्ही ठराव करणार आहोत. मात्र त्यांनी त्यांच्या अजेंड्यावर जो विषय घेतला होता तो अजेंडा मला पाठवून दिला. अशाच पद्धतीचा एका सरपंचाचा मला फोन आला आणि ते सुरसुली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरमधल्या अनिल कांबळे किंवा कांबळे तर आडनावाच्या एका सरपंचाचा फोन आला. त्यांनी मला पाठवून दिलं की मी अशा पद्धतीचं एक ठरावावर आम्ही घेणार आहोत आणि अजेंडावर त्यांनी विषय घेतलेला मला पाठवला. अशाच पद्धतीचं आमच्या करमाळा तालुक्यामध्ये ॲडव्होकेट बाबुराव हिरडे यांनी 20-25 सामाजिक क्षेत्रामधल्या लोकांची आणि काही सरपंच लोकांची एक दिवसाची कार्यशाळा याच विषयावर ठेवली. मला बोलवलं लेक्चर द्यायला आणि त्या ठिकाणी एक सुरवसे सर हे सर बोशे तालुका करमाळा येथील सरपंच आहेत, ते आणि वारे दोघंजण आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही ह्या ठराव करणार आहोत. अशाच पद्धतीचा वकील साहेबांना एक निंबोरा गावच्या सरपंचाचा फोन आला की आम्ही करणार आहोत. अशा पद्धतीचं महाराष्ट्रातून जवळजवळ मला काही ठिकाणचे फोन आले. असाच एक फोन पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुक्यातून एक आमचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं नाव आहे खंडू काशीद. चिंचोली गाव आहे त्यांचं, चिंचोली काशीद. त्यांचा देखील मला फोन आला. त्यांनी सांगितलं की आम्ही देखील ठराव केलेला आहे, फक्त ठराव आता लिहायचे बाकी आहे, ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पाठवतो. तर ज्या ज्या सरपंचाने ज्या ज्या गावातल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ग्राम मानव अधिकार संरक्षण समित्या स्थापन करण्याचा ठराव केलेला आहे अशा सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि अशाच पद्धतीचा एक कार्यशाळा संगाळा गावातील सरपंचाने नेवासा तालुक्यामधल्या सरपंचाची ठेवली. 70 सरपंच आले होते. माझं व्याख्यान होतं कालच्या 25 तारखेला आणि त्या ठिकाणी म्हणजे 70 गावचे लोक आले. नियमाप्रमाणे 50% महिला यायला पाहिजे होत्या, फक्त एकच महिला सरपंच आल्या होत्या. म्हणजेच जवळजवळ 34 गावचे महिला सरपंच सहभागी न होता त्यांचे नातलग सहभागी झाले. म्हणजे कोणी मालक पती असतील, कोणी सासरा असेल, कोणी भाऊ असेल किंवा कोणी इतर नातेवाईक असतील. तर मग ते मला जाणवलं आणि वाईट वाटलं. म्हणून आता असा एक विचार आहे की आता इथून पुढच्या कार्यशाळा ह्या ज्या गावच्या सरपंच महिला आहेत अशा महिलांच्या कार्यशाळा
आयोजित करून त्यांना ग्राम मानव अधिकार संरक्षण समित्या स्थापन करण्यासाठी आम्ही प्रशिक्षित करणार आहोत। तेव्हा मी महाराष्ट्रामधल्या सर्व महिला सरपंचाला विनंती करतो की जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये ग्रामसभा आयोजित करून आपल्या गावातील महिलावर, मुलावर मानव अधिकारांचा उल्लंघन होत असेल किंवा शाळेचा, आरोग्याचा, शासकीय योजनेचा किंवा दलितांना खालच्या थरात जाणं, मंदिरामध्ये प्रवेश नसणं किंवा एखाद्या वेळेस स्मशानभूमीमध्ये प्रवेश नाकारणं किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यास प्रवेश नाकारलं किंवा जातीभेद करणं किंवा विधवासारख्या प्रथा नष्ट करणे, अशा अनेक बालकामगार आहेत, बालविवाह आहेत, विधवा प्रथा आहेत, अनेक ह्या ज्या विधवा प्रथा किंवा वेगवेगळ्या प्रथा आहेत, अंधश्रद्धा आहेत, ह्याच्या संदर्भामध्ये हे सर्व गोष्टी मानव अधिकारांचा भंग करणाऱ्या आहेत। आणि म्हणून महाराष्ट्रातील मी सर्व महिला सरपंच भगिनींना विनंती करतो की जर तुम्हाला अशा पद्धतीचा आपल्या गावात ठराव करून जर शांतता निर्माण करायची असेल तर आपण निश्चितच तुमच्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करू। आणि ह्याचं तुम्हाला आपल्या गावामधून जर तक्रार आली तर तुम्ही राज्य मानव अधिकार आणि राष्ट्रीय मानव आयोग यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे आलेले प्रकरण पाठवायचं आहे किंवा स्थानिक पोलीस स्टेशनने जर तुमची दखल घेतली नाही तर त्यांच्या विरोधात सुद्धा तुम्ही आयोगाकडे तक्रार करू शकता। 7-8 प्रकारचे आयोग आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन करेल। ज्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी खालील नंबरवर माझा संपर्क साधा 77 75 90 30 52। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत, सरपंचापर्यंत पाठवून सहकार्य करा। धन्यवाद।